जय शिवराय मित्रांनो नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक असा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 85 नुसार केली जाणारी वाटणीपत्र आणि या वाटणीपत्राच्या दस्त नोंदणीसाठी लागणारं नोंदणी शुल्क राज्य शासनाच्या माध्यमातून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, हा निर्णय घेतल्यानंतर बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्या संदर्भातील काही प्रश्न विचारणा केले जात आहेत। बऱ्याच साऱ्या कमेंट याच्यावरती केल्या जात आहेत की पूर्वीपासूनच कलम 85 नुसार वाटणीपत्र केली जात होती आणि आता नोंदणी शुल्क माफ केल्यामुळे याचा काय फरक पडणार आहे, नोंदणी शुल्क माफ करण्याचा किती फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, पूर्वी केली जाणारी वाटणी आणि आताच्या या नवीन निर्णयामुळे केली जाणारी वाटणी याच्यामध्ये काय फरक पडणार आहे आणि वाटणीपत्र नेमकं कोणत्या कोणत्या प्रकारे केलं जातं, अशा अनेक सारे जे काही प्रश्न आहेत याच प्रश्नाची उत्तरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वांना विनंती आहे, माहिती अतिशय महत्त्वाची आणि तुम्हाला उपयोगी पडणारी अशी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, सर्वात प्रथम आपण पाहूयात वाटणी पत्राचे प्रकार। हिंदू ऍक्ट नुसार जे काही वडिलोपार्जित जमीन असेल त्याचे प्रत्येकाला जे काही वारसदार असतील त्यांना समान हिस्से होतात आणि अशा सर्वांच्या सहमतीनं जर वडिलोपार्जित जमिनीचे हिस्से होत असतील, वाटणी होत असेल आणि याला जर सर्वांची सहमती असेल तर अशा सर्व लाभधारकाची, सर्व खातेधारकाची सहमती घेऊन, त्या वारसांची सहमती घेऊन कलम 85 नुसार 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती देखील वाटणीपत्र केलं जातं। हा वाटणीपत्राचा पहिला प्रकार आहे। याच वाटणीपत्राचं दुय्यम निबंधासमोर दस्त नोंदणी करणं आणि त्याचा एक नोंदणीकृत दस्त बनवणं हा याच्यातील दुसरा प्रकार आहे। आणि सहमती नसेल किंवा सहमती असताना देखील कोर्टाच्या माध्यमातून वाटणी करणं हा याच्यातील तिसरा किंवा या दोन्हीच्या व्यतिरिक्त एक असलेला प्रकार आहे। म्हणजे 3 प्रकारे शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीची वाटणी करता येते। मित्रांनो, आता याच्यामधील पहिला प्रकार जो आहे, जो पूर्वीपासून चालत आलेला आहे, कलम 85 नुसार शेतजमिनीची वाटणी। पूर्वी 100 रुपयाच्या बॉन्डवरती, पुन्हा 200, पुन्हा 500 अशा प्रकारे त्याच्यावरती सहमतीनं, सर्व भाऊभावांच्या, बहिणींच्या सहमतीनं हे केलं जाणारं वाटणीपत्र। आता हे वाटणीपत्र केल्यानंतर तहसीलदारांच्या माध्यमातून त्याला मंजुरी दिली जात होती, तलाठ्याच्या माध्यमातून फेरवडले जात होते, काही ठिकाणी तहसीलच्या माध्यमातून याची दस्त नोंदणी करायला सांगितलं जात होतं। आता कलम 85 नुसार केलं जाणारं जे वाटणीपत्र आहे, हे वाटणीपत्र 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती केलं, परंतु याची जर पुढे दस्त नोंदणी करायची असेल, आता दस्त नोंदणी जर नाही केली तर हे जे काही केलेलं वाटणीपत्र आहे हा एक केवळ फक्त पुरावा, म्हणजे एक पेपर आहे। अर्थात ती उद्या जर काही कायदेशीर वादंग निर्माण झाले, काही कायदेशीर बाबी आल्या तर त्या ठिकाणी 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती केलेलं वाटणीपत्र हा कायदेशीर पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही। मग कायदेशीर पुरावा ग्राह्य धरण्यासाठी काय, तर दुय्यम निबंधकासमोर या वाटणीपत्राची याची दस्त नोंदणी करणं। आता बऱ्याच वेळा तलाट्यांच्या माध्यमातून, तहसीलच्या माध्यमातून दस्त नोंदणीसाठी आग्रह केला जात होता आणि याच्याच विरोधात अरविंद देशपांडे यांच्या माध्यमातून नागपूर खंडपीठामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली होती। 2815/2003 या याचिकेच्या निकालामध्ये नागपूर खंडपीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नोंदणी म्हणजे वाटणी करत असताना कलम 85 नुसार केली गेलेली जी वाटणी आहे, ती वाटणी केल्यानंतर जर बॉन्डवरती वाटणी केलेली असेल तर त्याला दस्त नोंदणीचा आग्रह करू नये अशा प्रकारचा निकाल दिला। आणि याच अनुषंगानं महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या माध्यमातून 16 जुलै 2014 रोजी एक परिपत्रक काढून 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती जे काही झालेल्या वाटणी किंवा कलम 85 नुसार झालेले जे काही वाटणी आहेत, या वाटणीच्या दस्त नोंदणीसाठी आग्रह करू नये अशा प्रकारच्या सर्व जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांना सूचना दिल्या। परंतु असे जर दस्त नोंदणी झाले नाही तर पुढे कायदेशीर प्रॉब्लेम येऊ शकतात, हा मात्र प्रश्न त्या ठिकाणी अनुत्तरित होता। ही पहिली वाटणी झाली। आता शेतकरी वाटणी कलम 85 नुसार करत होते, मग दस्त नोंदणी महत्वाची असताना का करत नव्हते, तर जर या वाटणीपत्राची दस्त नोंदणी करायची असेल तर जे काही नोंदणी शुल्क भरावं लागत होतं हे त्या प्रॉपर्टीच्या, त्या जमिनीच्या रेडी रेकनर दराच्या 1% पर्यंत नोंदणी शुल्क शेतकऱ्यांना दस्त नोंदणीसाठी या ठिकाणी उपनिबंधक कार्यालयामध्ये, दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये भरावं लागत होतं। आणि दुय्यम निबंधक कार्यालयाच्या दुय्यम निबंधकासमोर जे केलेलं हे दस्त नोंदणी होतं हे पुढे कायदेशीर पेपर म्हणून त्या ठिकाणी मानलं जात होतं। म्हणजे पुढे जर काही कोर्ट लढाई झाली, काही जर त्याच्यामध्ये वादंग निर्माण झाले तर हा एक पुरावा म्हणून त्या ठिकाणी वाटणीपत्र ग्राह्य धरलं जातं। आता हा जो 1% नोंदणी शुल्काचा जो भार होता हे शेतकरी त्या ठिकाणी उचलू शकत नव्हते आणि याच्याचमुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची वाटणी व्हायची, तहसीलच्या माध्यमातून या वाटणीपत्राला आडकाठी आणली जायची, तलाठ्याच्या माध्यमातून फेरवडले जात नव्हते आणि परिणामी शेतकरी त्या बाजूला जात नव्हते आणि अशा बऱ्याच साऱ्या जमिनी
वाटणीपत्र होण्या वाचून राहायच्या किंवा त्याचे जे काही विषय आहेत ते तसेच वर्षानुवर्ष पडून राहायचे आणि काही ठिकाणी तहसीलच्या माध्यमातून किंवा तलाठीच्या माध्यमातून फेरवडले जात होते, परंतु हे वाटणीपत्र फक्त बॉन्डवरतीच राहत होतं. आता हे जे काही नोंदणी शुल्क आहे ज्याचा भार शेतकऱ्यांवरती पडत होता, हे नोंदणी शुल्क राज्य शासनाच्या माध्यमातून आता माफ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे काय होणार आहे की शेतकरी बॉन्डवरती स्टॅम्पवरती आपलं वाटणीपत्र सहमतीनं करतील आणि ताबडतोब याचा एक कायदेशीर कागद व्हावा म्हणून त्याचा दस्त नोंदणी देखील करतील, कारण आता दस्त नोंदणीसाठीचं शुल्क माफ करण्यात आलेलं आहे. अर्थार्थी आता वाटणी ही शेतकऱ्यांना स्वस्तामध्ये होणार आहे आणि पुढे त्याचा कायदेशीर जो कागद आहे तो देखील त्या ठिकाणी बनण्यासाठी मदत होणार आहे. मित्रांनो, याच्यातील वाटणीपत्राचा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे कोर्टातून केली जाणारी वाटणी. आता आपल्याला माहिती आहे सहमतीनं केली जाणारी वाटणी हे शेतकऱ्यांना बरोबर येते, थोड्याफार त्याच्यामध्ये कोणाची तरी अनबन चालू राहते, परंतु जर हे वाटणीपत्र कोर्टाकडे गेलं तर साहजिकच शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. याच्यामध्ये जर काही वादंग आल्या तर आई या जमिनी विकून शेतजमिनीची वाटणी करावी लागते, त्याच्यामध्ये कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन या त्या 12 भानगडी होत राहतात. त्यामुळे त्या वाटणी पत्राबद्दल न जाणलेलं किंवा त्याच्याकडे न गेलेलं बरं. तर एकंदरीत वाटणी करत असताना कलम 85 हा शेतकऱ्यांसाठी अतिशय योग्य असा पर्याय होता, योग्य असा पर्याय आहे आणि सर्व शेतकऱ्याच्या सहमतीनं ही वाटणी करून 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती वाटणी करून आता त्याचा कायदेशीर दस्त नोंदणी करून शेतकरी आपले फेरफार या ठिकाणी करून घेऊ शकतात. मित्रांनो, तर या तिन्ही प्रकारानुसार वाटणी करत असताना महाराष्ट्रातील जो तुकडेबंदीचा कायदा आहे, या तुकडेबंदीच्या कायद्याच्या अंतर्गत जे काही प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेले आहे त्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचेच या ठिकाणी फेरवडले जातात, कारण तो बी एक या ठिकाणी निर्बंध आहे आणि अशा प्रकारे जर जास्त क्षेत्र असेल तर त्याचे फेरही वडले जातात आणि पुढे शेतकऱ्यांना ते फायदेशीर होतं. तर अशा प्रकारे वाटण्या केल्या जातात. हा जो काही नोंदणी शुल्क माफ करण्याचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचा अशा प्रकारे फायदा होणार आहे. आणि याच्याबद्दल विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाची ही एक माहिती होती की पूर्वीपासून पण 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती नोंदणी वाटणी होत होती. आता त्याच्यामध्ये काय नवीन आहे तर पूर्वी केली जाणारी वाटणी हा केवळ एक पेपर म्हणून राहायचे, शेतकरी त्याचा दस्त नोंदणी करत नव्हते. आता दस्त नोंदणी करून त्याचा एक कायदेशीर पुरावा होत आहे आणि हे जे काही दस्त नोंदणीसाठी लागणारं शुल्क होतं हे आता शेतकऱ्यांना भरावं लागणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक तुम्हाला उपयोगी पडेल अशी माहिती होती. मित्रांनो, आता या वाटणी पत्रासाठी लागणारा जो काही अर्ज आहे या अर्जाचा नमुना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेला आहे. कलम 85 नुसार जर तुम्हाला वाटणी करायची असेल तर त्याच्यासाठी लागणाऱ्या अर्जाचा नमुना तुम्हाला दिला आहे. धन्यवाद.